सेशनमध्ये अजितदादांच्या ॲक्सिडेंटची नाहीतर घातपाताची चर्चा व्हावी यासाठी आम्ही अल्पकालीन चर्चा असेल, लक्षवेधी असेल, तसंच 193चा प्रस्ताव असेल, अशा विविध माध्यमातून हा मुद्दा चर्चेत यावा अधिवेशनामध्ये, यासाठी आम्ही सर्वजणच प्रयत्न करत आहोत। पण दुर्दैव असं महाराष्ट्र राज्याच्या सेशनमध्ये या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांचा ॲक्सिडेंट जो झाला त्याच्याबद्दल साधा चर्चा करण्याची वेळ सुद्धा तिथं त्या ठिकाणी दिली जात नाही। आत्ताच काही वेळापूर्वी अध्यक्ष महोदयांना मी भेटलो, विनंती केली की लवकरात लवकर अधिवेशन संपण्यापूर्वी या बाबतीतली चर्चा त्या ठिकाणी व्हावी। महाराष्ट्रात तर चर्चा होतच नाही, पण हा विषय हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा सुद्धा असल्यामुळे CBI सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंतर्गत येतं, त्याच्याचबरोबर एव्हिएशन मंत्रालय त्याच्या अंतर्गत येतं, पण हा मुद्दा पार्लमेंटमध्ये सुद्धा चर्चेला कदाचित मुद्दामून त्या ठिकाणी आणला जात नाही। ही दुर्दैवी गोष्ट आहे। अध्यक्षांनी सांगितलंय की उद्या नाहीतर सोमवारी या बाबतीतली चर्चा आम्ही लावू, त्यामुळे वाट बघूया सोमवारपर्यंत काय होतंय। पण दुर्दैव असा एवढा महत्त्वाचा मोठा मुद्दा असून सुद्धा हा खरं तर अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नाही तर दुसऱ्या दिवशी चर्चेत यायला पाहिजे होता, पण दुर्दैवानं त्या ठिकाणी तो आलेला नाही। कामकाजामध्ये रोज खरं तर तो मुद्दा आहे, मात्र येत नाही। म्हणजे मागच्या 2 आठवड्यात चौथा आठवडा आहे आणि आता शेवटचे 4 दिवस बाकी आहेत। विधान परिषदेमध्ये शशिकांत शिंदे साहेब, अमोल मिटकरी हे सुद्धा तिथं प्रयत्न करत आहेत। खाली अधिवेशनामध्ये मी स्वतः असेल व आमचे सर्व इतर नेते, ज्याच्यामध्ये जयंत पाटील साहेब असतील, इतरही पक्षाचे नेते हा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न करत आहेत, पण ती काय चर्चा मुद्दामून कदाचित करून दिली जात नाही असं त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय। अजितदादांचा जो हे जे आहे जो व्हिडिओमध्ये जे ब्लास्टिंग झालेलं आहे विमानाचं, तर ते कुठेतरी कट कारस्थान रचून हे घडवण्यात आलं असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे आणि शरद पवार साहेब त्यांच्याकडे जी गेलेली आहे पेन ड्राईव्ह ते पण लवकरच ते फ्लॅश करणार अशी बातमी वाढली। मला या बाबतीतलं कुठेही त्या ठिकाणी माहीत नाही। शेवटी याला क्रिमिनल अँगल असू शकतो, म्हणून आपण क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन तिथं मागत आहोत। FIR त्याचाच एक भाग झाला, CBI एन्क्वायरी त्याचाच एक भाग झाला, त्याच्यानंतर CID एन्क्वायरी त्याचाच एक भाग झाला। CBIच्या बाबतीत आम्हाला दिल्लीत गेल्यानंतर असं कळतंय की अजूनपर्यंत महाराष्ट्र राज्याला प्रस्ताव हा दिल्लीपर्यंत CBIचा त्या ठिकाणी दुर्दैवाने पाठवलेला नाही। मोठ्या नेत्यांचं नाव पुढे येतं, पण त्याच्या प्रश्नचिन्ह निर्माण होतं, तो नाव पुढे घेण्यामध्ये सगळेच असमर्थ आहेत। कुणी ना कोणीतरी मोठा व्यक्ती या विषयाच्या पाठीमागे आहे, म्हणूनच कुठेतरी VSRला वाचवलं जातंय असं आमचं आधीपासूनचं मत आहे। पण आत्तापर्यंत जी माहिती आम्ही पुढे आणली होती ती थोडक्यात माहिती होती, बरीचशी माहिती अजून आमच्यापर्यंत आहे। त्यामुळे पुढच्या काही दिवसामध्ये सरकारकडनं काय केलं जातं हे आपल्याला त्या ठिकाणी बघावं लागेल आणि नंतर नाईलाज होऊन जी काही शेवटची माहिती आहे, मोठी माहिती आहे, ते आपल्या सर्वांच्या माध्यमातून लोकांपुढे आम्ही आणल्याशिवाय राहणार नाही। सोनिया गांधींची भेट घेतली, काय चर्चा झाली? सरकारमधल्याच काही लोकांचा, विशेषतः राष्ट्रवादी पक्षातल्याच काही मंत्र्यांचं किंवा नेत्यांचं VSRला समर्थन आहे का असं तुम्हाला म्हणायचं? ते सत्तेतल्या अनेक लोकांचं समर्थन हे VSRला तिथं आहे। खरं तर समर्थन जर अजितदादांना न्याय देण्यासाठी असलं असतं तर आतापर्यंत VSR कंपनी ही बंद झाली असते, CBI एन्क्वायरी ही सुरू झाली असते, CIDची एन्क्वायरी सुद्धा पार पुढपर्यंत गेली असते आणि FIR सुद्धा झाला असता। पण याच्यात आपण बघितलं FIR झालेला नाही, VSR अजून चालू आहे। VSR मधून सत्तेतलेच काही मोठे लोक अजून सुद्धा प्रवास त्या ठिकाणी तिथं करत आहेत। CBI कडे प्रस्ताव राज्य शासनाने अजूनपर्यंत पाठवलेला नाही। त्यामुळे सत्तेत असणारे अजितदादांबरोबर अनेक वर्ष काम केलेले अनेक लोक किती वेळा स्मरणपत्र देणारे हे त्यांनाच त्या ठिकाणी माहिती। खरं तर सत्तेत राहण्याचं कारण असतं की लोकांना न्याय देता यावं, पण तुम्ही जर तुमच्याच नेत्याला न्याय देत नसाल तर लोकांना कधी तुम्ही न्याय देणार हा प्रश्न आता लोकांना सुद्धा पडायला लागलेला आहे। दादा, तुम्ही दिल्लीत अनेक राष्ट्रीय नेत्यांना भेटतात, VSR बाबत या नेत्यांचं नेमकं म्हणणं काय आहे? मी महाराष्ट्रामध्ये या सेशनमध्ये अल्पकालीन चर्चा असेल, लक्षवेधी असेल, त्याच्यातून हा मुद्दा मांडला होता। तो त्या ठिकाणी ऑनलाईन सुद्धा टाकला होता।
पण दुर्दैव असून तो अजून तिथपर्यंत सिलेक्ट झालेला नाही, नाही तर तो चर्चेत आलेला नाही. मग महाराष्ट्रात कुठंच काय होत नाही असं दिसल्यानंतर दिल्लीत जाऊन, कारण का शेवटी एव्हिएशन मंत्रालय दिल्लीमध्ये येतं, CBI दिल्लीमध्ये येतं, आणि मग तिथे जाऊन तिथे असणारे जे मोठे नेते आहेत, तिथं योगायोगाने पार्लमेंट सुद्धा सुरू आहे. मग SP पक्ष असेल, त्याच्याचबरोबर त्यानंतर TMC पक्ष असेल, नाही तर आपले इतर जे महत्त्वाचे पक्ष आहेत त्यांच्या नेत्यांना भेटलो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसचे नेते आणि या देशाचे विरोधी पक्ष नेता राहुलजी गांधी यांना त्या ठिकाणी भेटलो. खरगेजींना, जे अपर हाऊसचे नेते आणि विरोधी पक्ष नेते आहेत, त्यांना त्या ठिकाणी भेटलो आणि त्यांना हीच विनंती केली की इथं FIR घेतला जात नाही. FIR घेण्याचा अधिकार नाही तर देण्याचा अधिकार हा प्रत्येक नागरिकाचा आहे, पण तो अधिकार असताना सुद्धा हा आम्हाला देण्याची इच्छा असताना आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन सुद्धा तो आमचा स्वीकारला जात नाही. मग कुठंतरी लोकशाही अडचणीत आली असं आमचं म्हणणं होतं आणि त्यांनी त्या ठिकाणी मान्य केलं. त्यामुळे राहुलजींचं जर ट्विट तुम्ही त्या ठिकाणी बघितलं आणि खाली जे आदेश त्यांनी त्यांच्या खासदारांना दिलेले, पुढच्या काही दिवसांमध्ये या बाबतीतली चर्चा होताना तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहे. CBIचा मुद्दा सुद्धा महत्त्वाचा आहे आणि अनेक लोकांना प्रश्न आहे की VSRला का वाचवलं जात आहे. त्यामुळे त्यांच्याकडे काही पुरावे दिलेले आहेत, त्या बाबतीत ते काय करतात येत्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना बघावं लागेल.